चाललंय तुझं? तुझं काय चाललंय? मी सांगितलं ना, मी नाही जाणार कुठे पण. आणि माझं सुद्धा ठरलंय की तू इथे राहणार नाही, या गावात तू राहायचं नाहीस. तुला बोर्डिंगला जावं लागेल, कळलं तुला? मी सगळी व्यवस्था केलीये. नेने काकांना सांगून ना मी तुझं ऍडमिशन केलंय आणि त्यांच्या ओळखीने ना 4 पैसे कमी लागलेत आपल्याला. जे झालं ते बस झालंय. तू या गावात अजिबात राहायचं नाही, हे ठरलंय माझं. सुषमा, सुषमा मला त्रास देऊ नकोस. बाबा असताना वेगळी गोष्ट होती, तुला आता इथे ठेवणं कठीण आहे. काल वाड्यावर गेलीस ना तेवढं पुरेसं आहे. आता मी काही सहन करू शकत नाही. तुला काही झालं असतं तर मी काय करायला हवं होतं? मला कळतंय तू मला बोर्डिंगला का पाठवतेस ते. मी आता लहान नाहीये, मोठी झालीये. मला सगळं कळतं. तू हे सगळं अण्णांमुळे करतेस ना, ते खूप वाईट आहेत. ते काय येतात आपल्या घरी, मला नाही आवडत त्यांनी आपल्या घरात आलेलं. मला राग येतो त्यांचा. बाबा असताना आणि बाबांनाच सांगितलं असतं की त्यांना नको येऊ दे आपल्या घरात. बाबांनी त्यांना येऊ दिलं नसतं आपल्या घरात. सुषमा, दत्ता, अरे बाजारात जातस काय? होय, काय होतं असं काय? या काम कर, तेवढं बिब्बू आठवणीने घेऊन ये. बिब्बू किती गे? ए नानांच्या अंगठ्या क्वार झालेल्या, तेवढं लावलं ना की बरा वाटत. आणि हा, त्यांची गोळी पण आडूचे असत. आहे नानांच्या गोळ्यांची चिठ्ठी घेतलंय, घेऊन येते. आणखी काय? आणखी काय नाही आडूचा. हा पण सरिता विचारलंस काय आडूचा हा काय? होय, येतोय. गो सरिता, येतोय गो. सरिता, अगो धाय लावूक सांगलंय, लावलंस काय? होय, या काय काल रातच्याकच लावले. बरा झाला गो. बरा, आता भाजी आणाय सर, निवडून ठेवते. सरिता, आज खीर करूया काय गो? खीर? खिरीचं का आता मधीच? असा नाही गो, काल ना पाटणकरांचा चेडू हैसरीला होता. कोणता? सुषमा? होय गो, ता काहीतरी खेळत असात, रस्तो चुकलो आणि इला त्याला खाऊक दे होते, घेऊकच नाही गो. चेहरो बावलो होतो तेसो. घरात हे असा झालेला वारता. हे असा सगळा असताना घरात कसा रवतोला? आणि घरात असा काय नीट करीत पण नसते. व्हायचा पण ते का खीर पाठवून देऊया. होय, तेव्हा ना पाठवून खीर. व्हायचंच कर, आपल्याकडे कोण खातला नाही. मी मी खाईन ना. तो का भैया मग खा. आणि हा बघ, काय वया असतात ना त्या सगळ्या करून खा, नाहीतर माका सांग, मी करून देते. आहे, तुम्ही त्या पोराचा जेवढं विचार करतास ना, तेवढं विचार त्याच्या घरातल्यानी केला नाही असताना तेवढा सगळा झालाच नसता. आता ह्या काय मध्येच? अगे, मी त्या पाटणकरांनी जीव दिला नाही ना म्हणून बोललोय. अगे, त्यांच्या मागे पोराचे काय हाल होतील याचा तरी विचार करायचा ना त्यांनी. किती हाल होतले, वारावर पडला हा का? हाव स्वसा त्याची सगळा त्याच्यासाठी करतली. तिच्याकडे काय पैशाची हानच असा ना. बाई, इल शोभा. होय, कपडे उमळत घातलोय. हा, आता इलच तर बस वाय गो. एका गोडबरची आई दे. मी तांदूळ निवडते. हा वय, आहे. पाटणकरांच्या घरात आता दोघीच मायले की ना, दोघीच बायका, कोणच नाही त्यांच्या भांगडा. मग मग मी काय म्हणी होतं, शोभाचा आता हात बरो झालो ना.
मग ते का थैसरच कामाक पाठवला तर वय गो वय. अगे म्हणजे कसा कामा पण होती आणि त्यांका पण दोघींका आधार होईत जरा. बरा होईत गो. पण हैसरली कामा हयसर काय दिवसभर कामा नसतात. थोडा वेळ हय केलंस थोडा वेळ थय केलंस काय वाय. चलात गो चलात. बरा तुम्ही म्हणतास तसा काय कामच करूचे असत ना. हैसर कामा केलंय काय आणि थैसर कामा केलंय याकच. पण त्यांच्याकडसून पैसे घेऊ नको हा. तुका काय वया नको तर मी दे. देवा. बरा मी जाईन हा. अगो अगो थांब. चाय तर घेऊन जा. एवढी कसली काय. घे. काय दत्ता भाऊ खय जातात. तालुक्यात निघालंय. बरं एस टी गेली काय? नाही अजून. ही केस वरून आपल्याकडे सोपवण्यात आली. इथल्या टीमने बरेच प्रयत्न केले, पण ज्या व्यक्तीवर संशय आहे ती गावातील मोठी आसामी व्यक्ती आहे. त्यामुळे तिच्याबद्दल गावात कोणी तोंड उघडणार नाही. आणि जरी कोणी तोंड उघडलं तरी आपल्याला हवा तसा पुरावा तिच्याबद्दल सापडणार नाही. त्यामुळे आपल्याला 24 तास त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. दत्ता भाऊ निघालास. इसरले इले मी. काय हो वाघ मागे लागलो हा काय. आणि ह्या काय बाजारात गेलेलास ना. काय झाला तुमचा. सरिता अन्न खाय असत. अजून बाहेर जायचं मुहूर्त निघालो नाही त्यांचं. माका पण कळता चप्पल असा ना बाहेर. घरात खाय असत. मी काय त्यांच्या पाठी पाठी फिरत नसतंय. माझी माझी कामं असतात घरात माग. तुझ्या वांगडा ना काय झाला. जाऊ दे. अहो अहो अण्णा अहो अण्णा काय झाला. ही पिशवी ठेव. अण्णा 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 अहो अण्णा काय जात आहे. अण्णा बाहेर जाऊ नको. अण्णा आता बाहेर जाऊ नको. अण्णा आता खेळत जाऊ नका. अण्णा अण्णा अहो सोडा ना त्यांका. माका अडवतस हा. अण्णा सोडा. बाहेर जाऊ नको अण्णा. काय बाहेर वा. अहो काय करता. सोडा ते का. काय झाला. समजाव तुझ्या झिलाट. माझ्या बापाशीने माका कधी विचारलं नाही ह्यो काय माका थांबवणारा. ए जा काय करताय ना तर माका वयाता करताय माझ्या मर्जीनं. डोक्यावर बसा नको. आता डोक्या आणि धड वेगळा करीन. अहो अण्णा जाऊ नको.
बरं जाऊ दे, तुम्ही आज चला आधी. सरिता तोंड बंद ठेव. डायरेक्ट अण्णा का थांबू खोया. अहो अण्णा 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 थांबा. अण्णा अण्णा जीव घ्यावा माझं, पण एकदा ऐका तरी. बाहेर नको जाऊ, धोको असा. माका कसलो धोको? कोण जीव घेणार हो माझो? अण्णा अहो साध्या विषयातले पोलीस फिरतं पाटणकरांच्या खुनाच्या तपासात. केस वर पण गेलेली आहे, मी स्वतः ऐकलंय. तुमका काय व्हाय असं तर मी आणून देते, काय काम असेल तर मी करते, पण हात जोडते तुम्ही आज जावा. तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असा. बाहेर जाऊन अण्णांच्या पाया बिया पडलास की काय? असा कसा ऐकले तुमचा? अरे पण काय झाला हा? काय रे? आहे आता काय सांगू शकत नाही. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, कोण काय विचारू केला तर आपल्याला काय माहित नाही म्हणून सांगायचा. कसला? खैसल्याच बाबतीत अनोळखी माणसाची काय बोलायचं नाही. काय बोलताय या? अनोळखी माणसा काय बोलायचं नाही? कायच धड बोलत नाहीत. काहीतरी मोठा नक्कीच झालेला असतला. हे बाय माझे आता आणखी काय वाढून ठेवलेला? आई तुम्ही नको काळजी करू, उगाच कशात जीवात घोर लावून घेतास. काय होऊचा आता होतलाच. सुषमा नाव ना तुझा? तू माका ओळखनच नाही, पण मी ह्याच गावात राहतोय. तुझ्या बाबांक मी ओळखायचं, त्यांचा माझा बोलणं सुद्धा व्हायचं. काय झाला असा एकटा कशाक बसलास? माका सांग, तुका बाबांची आठवण येता का? खूप चांगले होते ना बाबा? आई बाबांची कधी घरात भांडणं व्हायची काय? बरा माका सांग, बाबा तुझ्यासाठी घरात काय घेऊन यायचे? खेळणी, खाऊ? बाबांनी कधी घरात खूप पैसे आणलेले बघितलंस का? किंवा दागिने? आणि बाबा घराकडे किती वाजता यायचे? काय हो कोण होया तुमका? काय नाही, त्या एकटा बसलेला मनात त्याच्या अंगडा बोला होते. येते. शोभा तू? होय, माईन पाठवलं तुमच्या वांगडा. दोघीच असाच ना? आज राहू दे, उद्या येतो. उद्या कित्या? आज कित्या नको?
कामं असती तर आवरून घेतय ना. आज मला जरा बाहेर जायचंय. खय जातास? सुषमाला बोर्डिंगला सोडायला. बोर्डिंगात म्हणजे अभिरामासारखे ना? हं. मग आता सुषमा पण घराकडे यायचा नाही ना, थंयच राहू त्याला. नाही म्हणजे पोरा थंयसर आवशी बापाशी शिवाय कशी राहतात ना. अभिराम पण आता थंयसर योग मागत नाही हो. सुषमाक ते आवडक लागलं ना, ताव येत असं वाटत नाही. आणत जाईन मी तिला अधूनमधून, पण आता खरंच मला बोलायला वेळ नाहीये. ये तू. पाटणकर बाई बाहेर जातात ना? हो. मग ना दारात नीट टाळा लावून जावा. हा का? एक माणूस ना आजूबाजू फिरता. हो, तू सुषमा वांगडाना बोलत होतो. बरा झाला मी इलोय, नाहीतर ते का ना पळवूनच नेला नसता. हो, नाहीतर ना घरावर नजर ठेवून असतो लोक. घर फोडू. आता घर फोडून चोरण्यासारखं राहिलंय काय? तरी काळजी घेते मी. ये तू. सुषमा, बाळा तुझी काही खेळणी भरली मी आत. तिथे काही खेळणी असतील की नाही माहित नाही ना, तर ही तुझ्या सोबत ठेव. सुषमा, तिथे नीट लक्ष देऊन अभ्यास करायचा. हा, कोणाची तक्रार येता कामा नये. वेळेवर उठायचं, वेळेवर झोपायचं, वेळेवर अभ्यास करायचा. बाळा, काही दिवस गेले ना की तुला सवय होईल. मग आईची पण आठवण येणार नाही. सुषमा, आईचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. तुझ्याच भल्यासाठी करते ना मी हे सगळं. हे बाळा, माझी खूप कामं आहेत ग इथे, आणि ती जोवर पूर्ण होत नाही मी इथून निघू शकत नाही. आणि तोवर मी तुला इथे ठेवू पण शकत नाही, म्हणून पाठवते मी तुला. तुला खूप अभ्यास करायचा आहे ना, बाबांसारखं खूप मोठं व्हायचंय की नाही. मग इथे राहून काहीच उपयोग होणार नाही बाळा, म्हणून मी तुला पाठवते. मलाही तुझी खूप आठवण आहे. तुझ्याशिवाय नाही राहू शकणार ग मी, पण मला राहावं लागेल एकटीला. हे सगळं मी तुझ्यासाठीच करते ना बाळा, कळतंय ना तुला. मी पळून येईन तिथून. सुषमा, का असं वागतेस तू? इथे जीवाचा आटापिटा करते मी. कुणासाठी करतेय? तुझ्यासाठीच करते ना मी. मला त्रास होत नाहीये का? होतोय ना. मी सहन करतेय ना त्रास. ते काही नाही. तू इथून जायचंस. तू जा तिथेच, आणि परत कधी नाही आलीस ना तरी चालेल. या गावात परत यायचं नाहीस. माझा जीव गेला ना तरी नाही. सुषमा, हे काय करतेयस? माझ्या बाबांना ना माझ्यासोबत घेऊन जाते, कारण इथे अन्न येतात.